नमस्कार, आपण पाहतात BK अभिलाष यूट्यूब चॅनल. आपले सेकंड इयर वायरमनचे थेअरी लेसन चालू आहेत आणि यामध्ये मागच्या लेसनमध्ये आपण सुरुवात केली होती AC मशीन. याच्यामध्ये सिंगल फेज मोटरचा परिचय, त्याची रचना आणि कार्यपद्धती याबद्दल माहिती आपण पाहिलेली होती. आजचं लेसन आपलं असणार आहे सिंगल फेज मोटरचे प्रकार. याबद्दल आपण माहिती पाहूया. बघा, या ठिकाणी आपण रचना आणि सुरू करण्याची पद्धत, सिंगल फेज मोटरची रचना आणि सुरू करण्याच्या पद्धतीवरून या ठिकाणी मुख्य दोन प्रकार पडतात. सिंगल फेज मोटरचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक नंबर स्प्लिट फेज इंडक्शन मोटर आणि दुसरे आहे कॉम्युटेटर मोटर. या ठिकाणी स्प्लिट फेज इंडक्शन मोटरचे आणखी 6 प्रकार पडतात. हे जे 6 प्रकार आहेत याच्यामध्ये एक नंबर रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर, त्यानंतर दुसरे असणारे इंडक्शन स्टार्ट इंडक्शन रन मोटर, तिसरी आहे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर, चौथे असणारे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर, पाचवे आहे परमनंट कॅपॅसिटर मोटर आणि 6वे आहे शेडेड पोल मोटर. हे जे प्रकार आहेत इंडक्शन मोटरचे प्रकार जे आहेत स्प्लिट फेज याच्यावरूनच आपल्याला याचा अर्थ समजतोय. म्हणजे त्याच्यामध्ये 2 वाइंडिंगमध्ये फेज डिफरन्स निर्माण केलेला आहे, विभागणी केली असते, फेज विभागणी, त्याला स्प्लिट फेज असं म्हणतात. हे सर्व मोटरचे 6 प्रकार जे आहेत याच्यामध्ये रोटर हा स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा रोटर असतो. त्याची रचना आपण मागच्या तासामध्ये पाहिलेली आहे. आणि त्यानंतर कॉम्युटेटर मोटरचा दुसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये आणखी 2 प्रकार पडतात. याच्यामध्ये आहे युनिव्हर्सल मोटर आणि रिपल्शन मोटर. कॉम्युटेटर या शब्दाचा परिचय आपला DC मोटर आणि DC जनरेटर या लेसनमध्ये आपला आलेला आहे. DC जनरेटर DC मोटरमध्ये त्यामध्ये आपण पाहिलं होतं की DC मोटरमध्ये जो आर्मेचर आहे, जो फिरणारा जो भाग आहे त्याच्यावरती वाइंडिंग असते आणि कॉम्युटेटरच्या पट्ट्या असतात, तांब्याच्या पट्ट्या. तर तसा जो फिरणारा भाग आहे आर्मेचर जो आहे त्या ठिकाणी, त्याच प्रकारचं या ठिकाणी युनिव्हर्सल मोटर आणि रिपल्शन मोटरमध्ये रोटर असतो आणि म्हणून त्याला कॉम्युटेटर टाईप मोटर असे म्हणतात. मग त्याचे हे 2 प्रकार आहेत. या सर्व प्रकारांची माहिती यानंतरच्या येणाऱ्या लेसनमध्ये आपण पाहणारच आहोत. परंतु आजच्या लेसनमध्ये आपण पाहूया की स्प्लिट फेज इंडक्शन मोटरच्या प्रकाराचे काही प्रकारांची माहिती आपण पाहूया. आता स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये आपण पाहिलं होतं की या ठिकाणी एक मेन वाइंडिंग असते, इकडे स्टार्टिंग वाइंडिंग असते, इकडे सप्लाय दिलेला असतो, सिंगल फेज सप्लाय, सिंगल फेज सप्लाय, फेज न्यूट्रल असा करंट जाईल. 2 प्रकारे विभागला जाईल. या ठिकाणी ही आहे स्टार्टिंग वाइंडिंग आणि हिला म्हणतात रनिंग वाइंडिंग. या ठिकाणी रोटर असणार आहे, स्क्विरल केज रोटर. याच्यामध्ये हे जे रोटर बार्स हे शॉर्ट सर्किटेड असतात 2 रिंगला, स्क्विरल केज रोटर याला म्हणतात. स्टार्टिंग वाइंडिंग रनिंग वाइंडिंग याच्यामध्ये फेज डिफरन्स 90 अंशाचा असतो, हे आपण पाहिलेलं आहे. फेज डिफरन्स हा 90 अंशाचा असतो, म्हणून याला स्प्लिट फेज म्हणतात. परिणामी याचा जर करंट घेतला आपण, काढला, तर तो असा येईल. रिझल्टंट करंट म्हणतात त्याला, IR असा येऊ शकतो. आणि याचा रेजिस्टन्स जास्त असतो स्टार्टिंग वाइंडिंगचा. रनिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स कमी असतो, इंडक्टन्स जास्त असतो. आणि म्हणून यानंतरचा तर हे जे 2 प्रकारे वाइंडिंगमध्ये जो फेज डिफरन्स असतो याला स्प्लिट फेज म्हणतात. परंतु हे स्प्लिट फेज जो आहे स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंग, तर त्याच्यामध्ये कोणत्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स कमी आहे, कोणत्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स जास्त आहे, किंवा इंडक्टन्स कोणत्या वाइंडिंगचं जास्त आहे, कोणत्या वाइंडिंगचं कमी आहे, यावरून त्याचे उपप्रकार केलेले आहेत. वेगवेगळे प्रयोग करून अशा मोटरचे प्रकार पडलेले आहेत. जसं आता या ठिकाणी आता पहिला प्रकार आहे रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर. याचा अर्थ असा झाला
की रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर आपण याला म्हणू, इथं लिहूया रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर. रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर या शब्दावरूनच आपल्याला समजतंय की स्टार्टिंग वाइंडिंग जी आहे याचा रेजिस्टन्स जास्त असतो. या दोन वाइंडिंगच्या एकत्रित करंटमुळे जे चुंबकीय रेषा निर्माण होतात आणि तर ते फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळं काय होतं की त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये हा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर म्हणजे रोटर ठेवला असता या रोटर भोवती एक एडी करंट निर्माण होतो आणि त्याच्या भोवती एक चुंबकीय रेषा निर्माण होतात. लेंझच्या नियमाप्रमाणे याच्या भोवती ज्या चुंबकीय रेषा निर्माण होतात त्या फील्ड वाइंडिंग ज्या आहेत ह्या स्टेटर वाइंडिंग यांच्या चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण झालेल्या आहेत आणि त्या स्टेटरच्या चुंबकीय क्षेत्रांनाच ते विरोध करतात लेंझच्या नियमाप्रमाणे. आणि म्हणून काय होतं की परंतु रोटरचा वेग हा स्टेटरच्या चुंबकीय क्षेत्राच्या वेगापेक्षा कमी असतो आणि म्हणून रोटर हा चुंबकीय क्षेत्राच्या वेगाच्या दिशेने फिरू लागतो. अशा प्रकारे याचं तत्व आहे. आणि सर्व जे इंडक्शन मोटर जे असणार आहेत या ठिकाणी जे सिंगल फेज मोटरचे जे प्रकार आपण पाहतो स्प्लिट फेज इंडक्शन मोटर यांची कृती एकसारखीच असणार आहे. फक्त त्याच्या रचनेमध्ये रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स याच्यामध्ये थोडा बदल केलेला असतो. अशा प्रकारे रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर असते. मोटर चालू होते स्टार्टिंग वाइंडिंगच्या पॅरलमध्ये असल्यामुळे फेज डिफरन्स निर्माण होतो आणि फिरतं चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन रोटर आपला फिरू लागतो. परंतु रोटरला 75% वेग आल्यानंतर काय होतं इथे एक सेंट्रीफ्युगल स्विच बसवलेला असतो. याला सेंट्रीफ्युगल स्विच म्हणतात. सेंट्रीफ्युगल स्विच ज्यावेळेस मोटर आपली चालू व्हायची आहे त्यावेळेस हा स्विचचे कॉन्टॅक्ट हे काय होतात जुळलेले असतात. परंतु ज्यावेळेस आपलं मोटर चालू करतो आपण मोटर वेगात येते 75% वेग नॉर्मल स्पीडपर्यंत येईपर्यंत काय होतं सेंट्रीफ्युगल फोर्समुळं हे कॉन्टॅक्ट ओपन होतात. हे कॉन्टॅक्ट ओपन झाल्यामुळे स्टार्टिंग वाइंडिंग ही जी आहे सर्किटमधून अलग होते आणि मोटर त्याच्यानंतर ही जी मेन वाइंडिंग किंवा रनिंग वाइंडिंग आहे या रनिंग वाइंडिंगमुळंच मोटर चालू राहते. अशा प्रकारे रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटरची कार्यपद्धती असणार आहे. त्याच्यानंतरची मोटर कोणती आहे इंडक्शन स्टार्ट इंडक्शन रन मोटर. दुसरी मोटर असणार आहे इंडक्शन स्टार्ट इंडक्शन रन मोटर. ही जी मोटर आहे याच्या अगोदर आपण जो प्रकार बघितला की रेजिस्टन्स स्टार्ट इंडक्शन रन मोटर या मोटर सारखीच याची रचना आहे. फक्त याच्यामध्ये काय केलेलं असतं सेंट्रीफ्युगल स्विच नसतो. या मोटरमध्ये सेंट्रीफ्युगल स्विच नसतो. इंडक्शन स्टार्ट इंडक्शन रन मोटरमध्ये अर्थात स्टार्टिंग वाइंडिंग रनिंग वाइंडिंग एकमेकाच्या पॅरलमध्ये असतात. 90 अंश इलेक्ट्रिकल डिग्रीमध्ये त्यांना जोडलेलं असतं आणि स्क्विरल केज इंडक्शन रोटर असणार या ठिकाणी स्क्विरल केज रोटर. बाकी तेच आहे या दोन वाइंडिंगमध्ये फेज डिफरन्स निर्माण होतो 90 अंशाचा आणि त्यामुळं फिरतं चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. तीच कार्यपद्धती आणि त्याच्यामुळे रोटरला टॉर्क मिळतो आणि टॉर्क रोटर फिरू लागतो. ही कार्यपद्धती आहे. याच्यामध्ये सेंट्रीफ्युगल स्विच नसल्यामुळं काय होतं की स्टार्टिंग वाइंडिंग ही कायमस्वरूपी सर्किटमध्ये मोटर चालू झाली तरी राहते. एवढा फरक आहे याच्यामध्ये. त्यानंतरचा मोटरचा आपला प्रकार असणार आहे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर. हा आपला प्रकार आहे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर. बघा या ठिकाणी फक्त एवढा बदल केलेला असतो की स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये एक कॅपॅसिटर जोडलेला असतो. कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर याच्यामध्ये काय केलेलं असतं की स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये एक कॅपॅसिटर जोडलेला असतो आणि कॅपॅसिटर जोडलेला असतो. त्याचप्रमाणे एक सेंट्रीफ्युगल स्विचही या ठिकाणी जोडलेला असणार आहे. सेंट्रीफ्युगल स्विच हा जो कॅपॅसिटर आहे हा 60 ते 120 मायक्रोफॅरड कॅपॅसिटर मायक्रोफॅरडमध्ये मोजतात. 60 ते 120 मायक्रोफॅरडचं कॅपॅसिटर या ठिकाणी असणार आहे आणि सेंट्रीफ्युगल स्विच असणार आहे. या ठिकाणी काय होणार बघा आता कॅपॅसिटरमध्ये जो वाहणारा करंट असतो हा लिडिंग असतो. हे सप्लायचं व्होल्टेज आहे. कॅपॅसिटरमधून जो करंट वाहतो हा लिडिंग असतो. लिडिंग करंट असतो आणि इंडक्शन रन मोटर म्हणजे रनिंग वाइंडिंगमध्ये करंट कसा असतो पाठीमागे असतो. समजा आता रनिंग वाइंडिंगचा करंट जर असा असेल IR तर याच्या 90 अंशामध्ये इथे
हा हे 90 अंशामध्ये हा असणार स्टार्टिंग वायंडिंगचं करंट IS, कारण कॅपॅसिटर सिरीजमध्ये जोडलेला आहे. आणि याचा परिणामी जो करंट असणार आहे असा, तो असा येईल, जवळजवळ असा फाय होईल या ठिकाणी. हा येईल रिझल्टंट करंट, एकूण करंट येईल हा आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होतं, या मोटरमध्ये कॅपॅसिटर हा स्टार्टिंग वायंडिंगच्या सिरीजमध्ये जोडला असल्यामुळं काय होतं की पॉवर फॅक्टर लिडिंग येतो मोटरचा आणि मोटरचा टॉर्क वाढतो. बाकी कार्यपद्धती सेम आहे की दोन्हीच्या चुंबकीय क्षेत्रामुळं जो फिरतं चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं त्याच्यामध्ये हा रोटर ठेवल्यामुळे रोटरला प्रेरणा निर्माण होतं, रोटर फिरू लागतो. कार्यपद्धती तीच आहे. फरक फक्त काय होतं की या ठिकाणी कॅपॅसिटर जोडलेला आहे आणि मोटरला 75 ते 80% वेग आल्यानंतर काय होतं, हा सेंट्रिफ्युगल स्विच सर्किटमधून ओपन होतो, स्टार्टिंग वायंडिंग सर्किटमधून अलग होते आणि फक्त रनिंग वायंडिंगमुळेच मोटर हे पुढं फिरू लागते, चालू राहते. अशा प्रकारचा फरक आहे. म्हणजे स्प्लिट फेज मोटरमध्ये आपण थोडा थोडा फरक करत गेल्यामुळं रचनेमध्ये त्याचे प्रकार झालेले आहेत एवढे. आणि याच्यानंतरचा जो प्रकार असणार आहे तो असणार आहे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर. कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर. बघा या ठिकाणी आपलं हे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर जे आहे तर याच्यामध्ये काय केलं असतं, थोडासा बदल केलेला असतो या ठिकाणी. ते एक कॅपॅसिटर हा स्टार्टिंग वायंडिंग सिरीजमध्ये एक कॅपॅसिटर टाकलेला असतो, त्याचप्रमाणे स्टार्टिंग वायंडिंगच्या पॅरललमध्ये एक कॅपॅसिटर टाकलेला असणार आणि त्याच्या सिरीजमध्ये एक सेंट्रिफ्युगल स्विच टाकलेला असणार आहे, असं केलेलं असतं. इकडे सप्लायला न्यूट्रल इथं जोडलेली आहे. याला आपण C1 C2 आपण म्हणू शकतो आणि हा सेंट्रिफ्युगल स्विचेस CS असं आपण म्हणूया. मग या ठिकाणी काय केलं असतं, आता नावच बघा कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर, या नावामध्येच आपल्याला सगळं समजत आहे. आपण जर विचार केला तर अर्थात रनिंग वायंडिंग स्टार्टिंग वायंडिंग या दोन वायंडिंग असतात पॅरलमध्ये आणि स्टार्टिंग वायंडिंग सिरीजमध्ये एक कॅपॅसिटर असतो आणि स्टार्टिंग वायंडिंग पॅरलमध्ये एक कॅपॅसिटर आणि सेंट्रिफ्युगल स्विच जोडलेला आहे. मग या ठिकाणी काय होतं, AC सप्लाय आपण दिल्यानंतर काय होतं की दोन्ही वायंडिंगच्या भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. आता या ठिकाणी स्टार्टिंग वायंडिंगच्या सिरीजमध्ये कॅपॅसिटर असल्यामुळं याच्या अगोदरची जी मोटर होती आपली कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर जी होती, त्याचप्रमाणे या ठिकाणी लिडिंग पॉवर फॅक्टर असणार आहे. कॅपॅसिटरमधून वाहणारा करंट हा व्होल्टेजपेक्षा पुढे असतो, लिडिंग असतो आणि रनिंग वायंडिंगमधला करंट हा पाठीमागे असतो, लॅगिंग असतो. आणि म्हणून दोघींमध्ये जो फेज डिफरन्स निर्माण होऊन फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि त्या फिरते चुंबकीय क्षेत्रामध्ये आपण स्क्विरल केज रोटर ठेवल्यामुळं या रोटर फिरू लागतो. ही कार्यपद्धती आहे. बघा या ठिकाणी एक गोष्ट सांगायची राहिली की हा जो स्टार्टिंग कॅपॅसिटर आहे हा जो आहे आपला 60 ते 300 मायक्रोफॅरॅडचा असतो. 60 ते 300 मायक्रोफॅरॅड आणि हा रनिंग कॅपॅसिटर जो आहे 10 मायक्रोफॅरॅडचा असतो. म्हणजे याच्या सर्किटवरून आपल्याला समजतं या ठिकाणी की दोन्ही कॅपॅसिटर स्टार्टिंगसाठी आपल्याला उपयोगी पडतात. त्याच्यामुळं याचा टॉर्क हा अति उच्च असतो, चांगल्या प्रकारचा टॉर्क असतो. आणि त्यानंतर वेग आल्यानंतर हा सेंट्रिफ्युगल स्विच कट होतो, 75% वेग आल्यानंतर हा कॅपॅसिटर सर्किटमधून अलग होतो आणि नंतर या दोन वायंडिंग कायमस्वरूपी सर्किटमध्ये असतात आणि मोटर चालू होते. म्हणजे कॅपॅसिटरला लिडिंग पॉवर फॅक्टर असतो, लिडिंग व्होल्टेजपेक्षा करंट हा लिडिंग असल्यामुळं मोटरचा टॉर्क फार चांगल्या प्रकारचा असतो. आणि म्हणून याचा उपयोग, ह्या मोटरचा उपयोग आपल्याला फ्रीजमध्ये, रेफ्रिजरेटर त्याला म्हणतो आपण, त्याचप्रमाणे AC एअर कंडिशनरमध्ये केला जातो. अशा प्रकारे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर आहे. अर्थात एक गोष्ट आपल्याला सांगायची या ठिकाणी की ज्या ठिकाणी स्टार्टिंग आणि रनिंग वायंडिंग आहे या ठिकाणी आपल्याला जर फिरण्याची दिशा बदलायची असेल तर काय करावं लागतं की स्टार्टिंग वायंडिंग किंवा रनिंग वायंडिंग याच्यापैकी एका वायंडिंगची टोके आपल्याला उलट करायची असतात आणि वायंडिंगची टोके उलट झाल्यानंतर काय होतं की फिरते चुंबकीय क्षेत्राची दिशा बदलते आणि त्यामुळं रोटरवरती जो टॉर्क होतो रोटरची दिशाही बदलते. असं आहे. तसं आता याला जर आपण R1 R2 जर म्हटलं, R1 R2, तर सध्या आता R1 आणि R2ला जोडलेलं आहे. याची फिरण्याची दिशा बदलायची असेल तर काय करावं लागणार आपल्याला, हे जे इकडचं पहिलं टोक आहे फेजचं, हे इकडून आपल्याला R2ला जोडावं लागेल.
आणि इकडचं जे R1 आहे हे आपल्याला इकडे न्यूट्रलला इकडे जोडावं लागेल, अशी उलटी जोडी करावी लागेल. अशी उलटी जोडणी केल्यानंतर आपल्याला काय होतं की याच्यामधून वाहणारा करंटची दिशा बदलते, त्यामुळे चुंबकीय रेषांची दिशा बदलते आणि परिणामी जे रिझल्टंट जे फ्लक्स निर्माण होणार आहेत त्याची दिशा बदलल्यामुळं रोटरवरती जे टॉर्क मिळतं, रोटरची फिरण्याची दिशा बदलते. अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला स्प्लिट फेज मोटर आहेत या ठिकाणी स्टार्टिंग किंवा रनिंग वाइंडिंगचे एका टोकं बदलल्यानंतर फिरण्याची दिशा बदलते. असं आहे साधारणपणे रनिंग वाइंडिंगचे आपण टोकं बदलतो या ठिकाणी. त्यानंतरची मोटरची माहिती आपण घेणार आहे. परमनंट कॅपॅसिटर मोटर. बघा या ठिकाणी आपण काय केलं का थोडासा बदल आपण या ठिकाणी केलेला असणार आहे. आता इथं थोडासाच बदल केला का प्रकार आपण मोटरचा प्रकार बदलतो. रोटर हा तोच असणार आहे, स्क्विरल केज रोटरचा असणार आहे. ही स्टार्टिंग वाइंडिंग आहे आणि या ठिकाणी मात्र स्टार्टिंग वाइंडिंग सिरीजमध्ये एक कॅपॅसिटर टाकलेला असतो. तो असतो 2.5 मायक्रोफॅरड असा असणार आहे. जे आपली फॅनची जी मोटर आहे किंवा फॅनचे जे सर्किट असणार आहे, टेबल फॅन, सिलिंग फॅन, ते त्याच्यामध्ये ही मोटर वापरलेली असते. या ठिकाणी आपण हे फिरण्याची दिशा बदलायच्या अगोदर दाखवलेलं होतं. याला जर व्यवस्थित केलं तर हे असं असणार आहे. याला आपण R1 R2 म्हणू, रनिंग वाइंडिंग टोको. स्टार्टिंग वाइंडिंगला S1 S2 म्हटलं तर चालेल. हा सी कॅपॅसिटर आहे 2.5 मायक्रोफॅरडचा. आणि या ठिकाणी सेंट्रीफ्युगल स्विच नसल्यामुळं स्टार्टिंग वाइंडिंग आणि कॅपॅसिटर हा कायमस्वरूपी सर्किटमध्ये असतो. मोटर चालू होताना हे अर्थातच आपल्याला समजलं या ठिकाणी की हे व्होल्टेज आहे. या ठिकाणी याच्या लिडिंगमध्ये, व्होल्टेजच्या लिडिंगमध्ये कॅपॅसिटरमधून करंट वाहतो, IC किंवा IS म्हणून स्टार्टिंग वाइंडिंगचा करंट. आणि रनिंग वाइंडिंगचा करंट 90 अंशाने पाठीमागे असणारे IR. तर अशा प्रकारे परिणामी करंट जो असणार आहे तो असा असणार आहे. एकूण करंट टोटल करंट जर आपण म्हटलं तर स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंगच्या दोन्हीच्या चुंबकीय क्षेत्रामुळं फेज डिफरन्स निर्माण होऊन फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. आणि त्या फिरते चुंबकीय क्षेत्रामुळं काय होतं की रोटरवरती टॉर्क निर्माण होतो, रोटर फिरू लागतो. आणि कॅपॅसिटर हा सर्किटमध्ये असल्यामुळं अर्थातच कॅपॅसिटरचा लिडिंग करंट असतो, लिडिंग पॉवर फॅक्टर असतो. आणि म्हणून ह्या मोटरचा उपयोग हे सिलिंग फॅन, टेबल फॅन अशा प्रकारच्या उपकरणामध्ये केलेला असतो. आणि या ठिकाणी काय होतं, मोटरला वेग आल्यानंतरही कायमस्वरूपी स्टार्टिंग वाइंडिंग आणि कॅपॅसिटर हा मोटरच्या सर्किटमध्ये कायमस्वरूपी असल्यामुळं याला परमनंट कॅपॅसिटर मोटर असे म्हणतात. आणि याचा स्टार्टिंग टॉर्क ही उच्च प्रतीचा असतो. अर्थातच या ठिकाणी काय आहे की जेवढे आपण आता मोटर बघितल्या या ठिकाणी जे आहेत स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, अर्थात फिरण्याची दिशा बदलण्यासाठी आपल्याला रनिंग वाइंडिंग किंवा स्टार्टिंग वाइंडिंगची टोके बदलावी लागतात. सर्वसाधारणपणे रनिंग वाइंडिंगची टोकं बदलली आपण ते मोटर काय होतं की फिरण्याची दिशा त्याची बदलते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आजच्या लेसनमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे की सिंगल फेज मोटरचे प्रकार कोणते कोणते असणार आहेत आणि त्या प्रकारामध्ये आपण स्प्लिट फेज मोटरचे प्रकारांची माहिती पाहिलेली आहे. याच्यामध्ये एक प्रकार जो राहिलेला आहे त्याचं माहिती आपण नंतर पाहूया की तो प्रकार जो आहे या ठिकाणी शेडेड पोल मोटर जो आहे याची माहिती आपण नंतर पाहूया. त्याचप्रमाणे नंतर कॉम्युटेटर मोटर जे आहे, युनिव्हर्सल मोटर आणि रिपल्शन मोटर याचंही आपण नंतरच्या येणाऱ्या पाठामध्ये माहिती पाहणार आहोत.